येते या. अगं मी गाडी शिकायला लागली, मला गाडीच येत नाही. गाडी तर शिकव की मला. अगं ही गाडी असली काय घेतली मी 4 व्हीलर चालवती या. होय का? मग अगो बाई, अगं मग मला शिकव 4 व्हीलर तर काय रेल्वेची ऑफर आलती मला. बर. ती तसलं नग म्हणलं आपलं शेतीत आपला पैसा पडतोय कशाची पगारान काय. ही गाडी असली छटछुट शिकायची तुला. मग काय रे? हा मग तुला गाडी शिकायची हं. मग थांब शिकवते तुला. आता काय करायचं, घेर टाकायचा. हं, कसा टाकायचा? हं. तिथनं घेर टाकायचा. हं, हा घेर टाकल्यावर हं. परत काय करायचं, किक मारायची. बर. हा मारायची किक. अगं येड्या, काय रे? चावी बंद आहे की गाडीची. तू गाडी चालवायला आता कसं लक्ष तर दिलं आता चावीला. अगं ध्यानात नाही माझ्या, अगं चालवायची काय गाडी. चावी करायची चालू. अगं, असं कुठं असतं का ग? गाडीची चावी चालू करायची, परत किक मारायची, परत घेर टाकायचा आणि मग गाडी चालू मग मला करून म्हणते जायचं. कसं सांगते जागं तू? अगं मग काय तू आता घेर डोक्यात काय टाकायचं तुझ्या मग. मेंदू आहे का नाही? आणि म्हणते मी मला ऑफर आलती कशी रेल्वेची वर. अगं, मग मी मला 4 व्हीलर चालवा येते, मग मला वापर आलती, पण मला शेतात बरं वाटतं. ते कशाचा पैसा ते तसला. मग असं तुला आडग्यावणी सांगितलं होतं काय? मला घेर टाक म्हणते, पुन्हा किक मारा म्हणते, पुन्हा मला चालू वाटलं थोडा मेंदू असेल तुझ्या डोक्यात. काल कुठे गेलता हिडायला? काल कुठे नाही बाई, माझा सप्पू बागात झालता. कुठे जाते मी? तुझा सप्पू बागत होता काय? मग अगो बाई, मी काल येळभर छाटत होती बाई, माझा हात गोक मरणाचं दुखायला लागलाय. मी काय आता छाटत- कसं करावं? तू गाडीवर बसून ह्या डोळ्यानं बघितलं की मी तुला. कुठे बघितलं मला तू? अगं त्या अन्नपूर्णा हॉटेल पशी आणि मी जाती सप्पू होते माझा इथं बाई. डायरेक्ट शिरली त्या हॉटेल मध्ये तुम्ही दोघ जण. मी म्हणते वर्षी आहे काय माझी, वर्षी आहे काय. म्हणलं जाऊ द्या, असलेल्या जोडीनं फिरून गेले असतील म्हणलं. हो बाई, कुणाला बघितलं नेमकं तू? कोणाला? अगं तूच असली मला वाटत होती. बर, आता येऊ दे, त्या नवऱ्याला दाखवती मग. मग नेमकं कुठे गेलत तुझं हे नी? अगं मलाच माहित नाही कुठे गेलत. आता काय खरं नाही बाबानू, बघा तुमचे तुम्ही बाबानू. मला बर तर- बर, आता येऊ दे, नवऱ्याचं कातडच सोलून काढते बघ तर तू आता. बघ, बाबानू नाही तर मी पेट केला म्हणून सांगूची फिंची नाही, नाही, तुझं नाही ना सांगत. जायचं माझं परत न वेगळं व्हायचं, तुमच्या घरी जायचं नाही, बसायचं नाही, आता उठायचं. बघ की नवऱ्याला आल्यावर काठीनच कातड सोलून काढते परत न बायांची जात अशी असती. मी काय म्हणली म्हणून सांगू नको, नाही, नाही, तुझं तुझं नाही भांडण ना लागली सांगत. म्हणतील. तुझं नको नाही ना बाय, जाऊ दे मला आता.